महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यांना पहिल्यांदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार कैलासवासी विलासकाका उंडाळकर काकांना विनम्र अभिवादन करतो. आणि आता महाराष्ट्र राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कार्यभार स्वीकारला अशा श्रीमती सुनेत्रा देवी अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो. घारीवाडी गावचं ग्रामदैवत जानाई देवी आणि जानाई देवीच्या मंदिरासमोर आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात विंगगावच्या वतीनं आणि विंग जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रथमतः जाहीर पाठिंबा दर्शवतो. आणि या विंग जिल्हा परिषद आणि विंग पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की हे जे आपले उमेदवार उभे राहिलेले आहेत, सौभाग्यवती आराधना निळकंठ काटू या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि विंग पंचायत समिती गणातून सौभाग्यवती अनुराधा सर्जेराव लोकरे वहिनी या विंग पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार आहेत. आणि या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे घड्याळ. तरी घड्याळाच्या चिन्हावरती आपण मतदान करून हे दोन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आता लोकरे वहिनी जे आहेत यांनी पहिलं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांचे पती सर्जेराव लोकरे नाना हे 5 वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते. यांनी दोन्ही पती पत्नीने या मतदारसंघाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे. आणि कोणतीही व्यक्ती त्यांच्या घरी गेली तर कोणतंही काम असू दे ते काम त्या व्यक्तीचं झाल्याशिवाय त्या व्यक्तीला ते सोडत नव्हते. असे उमेदवार आपल्या या मतदारसंघासाठी लाभलेले आहेत. तर सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे दोन्ही उमेदवार आहेत आणि ह्यांना आपण चांगल्या मताधिक्याने निवडून द्यावं. हेच खऱ्या अर्थानं अजितदादा पवारांना श्रद्धांजली ठरेल. या भागाचा विकास गेले 35 वर्ष कैलासवासी विलासरावजी पाटील उंडाळकर यांनी या भागाचा सगळा विकास केला आहे. डोंगर माथ्यावरून पासून अगदी खडा रस्ता आणि समान मंदिर किंवा कुठल्याही शाळेचं काम असू दे, लाईटचं काम असू दे, पाण्याचं काम असू दे, सगळ्या या भागाचा विकास केला. आणि त्यानंतर गेले 10 वर्ष आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी ह्या भागाचा विकास केला. आणि सर्वसामान्यांच्या हाताला धरून जाणारे ह्या व्यक्ती त्यांच्या विचारानंच पुढं चालणारा हा वारसा ॲडव्होकेट उदयसिंह दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि तो प्रवेश म्हणजे अतिशय विचारानं त्यांनी प्रवेश केलेला आहे की दादा हे धडाडीचे कार्यकर्ते, सर्वसामान्यांना हाताला घेऊन जाणारे आणि शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊनच, हा विचार घेऊनच दादा पुढे गेलेत. आणि दादानी आपल्याला या सर्वसामान्य आपल्या भागातले उमेदवार उभे केलेत. यांना अतिशय प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आम्ही सगळ्यांनी निर्धार घेतलेला आहे.